नव्या उमेदीचा किरण सिकल सेलला हरवण्यासाठी. गडचिरोलीच्या हिरव्यागार जंगलांच्या कुशीत वसलेल्या एका लहानशा गावात आर्यन नावाचा एक मुलगा राहत होता. अभ्यासात तो नेहमीच पुढे असायचा. चित्रकलेत तर त्याची जादूच. कागदावर रंग उतरले की सगळं गाव थांबून पाहायचं. पण मैदानावर मात्र वेगळीच गोष्ट होती. इतर मुलं तासनतास क्रिकेट खेळायची. आर्यनही त्यांच्यासोबत धावायचा. पण थोड्याच वेळात त्याचा श्वास धाप लागायचा. कधी अचानक हातापायांत इतकी तीव्र वेदना व्हायची की तो रडत खाली बसायचा. चेहऱ्यावर हसू असायचं, पण शरीर साथ देत नव्हतं. आई-वडील, सुधा आणि रमेश मनातल्या मनात काळजीत पडत होते. आपल्या मुलाला पुरेशी ताकद मिळत नाहीये, असं समजून ते त्याला सकस आहार देत होते. पण आर्यनचा त्रास काही कमी होईना. एक दिवस शाळेत असताना अचानक आर्यनला असह्य वेदना झाल्या. मित्र घाबरले, शिक्षक धावले आणि क्षणाचाही विलंब न करता त्याला आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केली. सगळं नीट ऐकून घेतलं आणि मग शांतपणे विचारलं, तुम्ही दोघांनी कधी सिकल सेलची तपासणी केलीये का? सुधा आणि रमेश एकमेकांकडे पाहू लागले. सिकल सेल? डॉक्टर, आमच्या घरात तर कोणालाच असा आजार नाही. डॉक्टरांनी मायेने समजावलं. हा आजार संसर्गजन्य नाही, तो अनुवंशिक आहे, जेनेटिक आहे. आई-वडिलांकडून मुलांकडे जाणारा. सामान्य माणसाच्या लाल रक्तपेशी गोल आणि मऊ असतात. त्यामुळे त्या रक्तवाहिनीतून सहज फिरतात. पण सिकल सेलमध्ये या पेशी विळ्यासारख्या वाकड्या होतात. त्या रक्तवाहिनीत अडकतात, रक्तप्रवाह थांबतो आणि त्यामुळे अशी तीव्र वेदना होतात. हे ऐकून सुधाच्या डोळ्यात पाणी तरळलं. म्हणजे माझा मुलगा कधीच बरा होणार नाही का? डॉक्टर हसले. घाबरू नका ताई. सिकल सेल हा शाप नाही. योग्य उपचार, काळजी आणि माहिती असेल तर आर्यन इतर मुलांसारखाच आनंदी, हसत खेळत आयुष्य जगू शकतो. डॉक्टरांनी आर्यनला दिले 3 सोपे मंत्र. भरपूर पाणी प्या, रक्त पातळ राहील, वेदना कमी होतील. सकस आहार व औषधोपचार. फोलिक ॲसिडची गोळी नियमित घ्या. थंडी व अतिश्रम टाळा. शरीराचा ऐका, गरज असेल तेव्हा थांबा. यानंतर डॉक्टरांनी गावकऱ्यांना एकत्र बोलावलं. त्यांच्या आवाजात कळकळ होती. मंडळी, आपण लग्न ठरवताना जन्मपत्रिका जुळवतो, पण त्याहूनही महत्त्वाचं आहे रक्ताची पत्रिका जुळवणं. लग्नाआधी मुलामुलीने सिकल सेल तपासणी म्हणजे इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट करून घेतली पाहिजे. दोघेही वाहक असतील तर त्यांच्या मुलांना हा त्रास होऊ शकतो, पण एक जरी सामान्य असेल तर पुढची पिढी सुरक्षित राहू शकते. त्या दिवशी संपूर्ण गावाने एक नवा संकल्प केला. आर्यनने आपल्या आजाराशी लढा दिला. भीतीने नाही तर समजुतीने. तो आता मैदानावर खेळतो. थांबायची वेळ ओळखतो. त्याच्या चेहऱ्यावर आता वेदना नाहीत, तर आत्मविश्वासाचं तेजस्वी हसू आहे. लक्षात ठेवा, सिकल सेल हा आजार लपवण्याचा नाही तर समजून घेण्याचा आहे. लग्नाआधी सिकल सेल तपासणी केली तर आपण प्रतिबंध करू शकतो.